नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय आयपीओ मध्ये गुंतवणूक करताना इनिशियल पब्लिक ऑफर किंवा आयपीओ हा बाजाराचा एक अविभाज्य भाग आहे. मुळातच शेअर बाजार म्हटल्यानंतर की त्याच्यामध्ये प्रायमरी मार्केट हे गणित अत्यंत महत्वाचं असतं. प्रायमरी मार्केट याचा अर्थच असा की संबंधित कंपनी तिचे शेअर्स आपल्या भागधारकांना आणि इतरांना खुले करत असते. आपल्या भागधारकांना म्हणण्याची कारण अशी असतात की काही वेळेला तो एफपीओ या स्वरूपामध्येही असतो. म्हणजे पहिल्यांदा काही शेअर आले त्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतो. आधीच लिस्ट असलेली कंपनी आपले वाढीव शेअर खुले करते त्याला आपण फर्दर पब्लिक ऑफर किंवा एफपीओ असं म्हणतो. 1990च्या दशकापासून आपल्या देशामध्ये असे आयपीओचे शेअर कोणत्या भावानी कंपनीला आणता येतील याच्याबद्दलच्या नियमांमध्ये आमूलाग्र रीतीने बदल झाला आणि त्याच्यामुळे आधीच्या काळामध्ये सुरू असलेली कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूजनं एका ठराविक फॉर्म्युलानं ठरवलेली किंमत ही गणित मोकळी झाली आणि मग आले देवाजीच्या मनासारखा आले प्रवर्तकाच्या मना अशा पद्धतीचं आयपीओ प्राइसिंग सुरू झालं आणि म्हणूनच त्याला फ्री प्राइसिंग रिजीम असं म्हटलं जातं. शब्दप्रयोग लक्षात घ्या, तो फ्री प्राइसिंग रिजीम असा आहे, तो फ्री अँड फेअर प्राइसिंग रिजीम असा नाहीये. गेल्या 6 महिन्यातल्या त्या शेअर्सच्या उलाढालीची गणित आणि त्याची पुस्तकी किंमत हा एक निकष आहे, पण तो एकमेव निकष नाही. ही माहिती लोकांपर्यंत पोचवावी आणि मग लोकांनी निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं ते गणित आहे. एक विशिष्ट प्राइसनी माझ्या दर्शनी किंमत 1 रुपया असेल, 2 रुपये असेल, 5 रुपये असेल, 10 रुपये असेल, त्याची काय भावानं बाजारात विक्री करायची आयपीओ किंवा एफपीओ म्हणून याचं संपूर्ण स्वातंत्र्य हे त्या कंपनीला किंवा त्या कंपनी प्रवर्तकाला आहे. सेबी याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप करत नसते. सेबी एवढंच म्हणते की तुम्ही जे प्रॉस्पेक्टस जारी कराल त्याच्यामध्ये ही किंमत मोकळेपणाने सांगा आणि तुम्हाला वाटलं तर त्याचं लॉजिक द्या, पण ते लॉजिक योग्य आहे का अयोग्य आहे याची सुद्धा तपासणी सेबी करत नाही, कारण ते त्यांनी करावी अशी फ्री प्राइसिंग रिजीमची मुळी कल्पनाच नाही. त्यांनी त्याची किंमत सांगितली, त्यांनी त्याची तर्कसंगतता सांगितली. ज्याला पटेल त्यांनी गुंतवणूक करावी, नाही पटेल त्यांनी करू नये असा हा सरळ सरळ मामला आहे. मी याबाबत ना सेबीच्या बाजूनं बोलतोय ना याबाबत मी सेबीच्या विरुद्ध बोलतोय. मी फक्त आहे ती वस्तुस्थिती सांगतोय. ते लॉजिक किती कुचकामी असू शकतं. म्हणजे 90च्या दशकात या विषयावर बोलताना अनेकदा मी गमतीने असं म्हणत असे की चंद्रशेखर टिळकनं उद्या कंपनी सुरू केली आणि त्याची किंमत 1 लाख रुपये ठेवली आणि त्याचं स्पष्टीकरण म्हणून मी असं म्हणलं की माझ्या स्वप्नात आलं, माझ्या दैवतानं सांगितलं, अजून कोणी सांगितलं, तर ते मी लॉजिक म्हणून छापू शकतो. ही कायदेशीर सत्यता आहे. असं कोणी छापेल न छापेल हा वेगळा विषय. आज हे सगळं इतकं मोकळेपणाने सुरुवातीलाच सांगायचं कारण म्हणजे आत्ता अलीकडच्या काळामध्ये लेन्सकार्ट सहित काही आयपीओची आपल्या देशात चर्चा झाली, त्याचं लिस्टिंग झालं. लेन्सकार्टच्या आधी टाटा कॅपिटलच्या बाबतीत हा अनुभव आला होता, पण लेन्सकार्ट आणि टाटा कॅपिटल यांच्या गुणवत्तेत फरक आहे. त्या दोघांच्यातलं असलेलं साम्य इतकंच आहे की लेन्सकार्ट आणि टाटा कॅपिटल यांच्यामध्ये गुंतवणूक करताना ग्रे मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती लिस्टिंग गेन किंवा लिस्ट बाजारात या शेअर्सची नोंदणी होऊन उलाढाल झाल्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये होणारा नफा म्हणजे एकंदरीतच इश्यू प्राइस पेक्षा कितपत त्याच्यात वाढ होईल अशी गणित याच्याबद्दलची गाजरं पुष्कळ हलवली गेली होती. ती गाजरं आहेत, ती वस्तुस्थिती नाही, असं होण्याची शक्यता नाही असं सांगण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या आम्ही 2-4 जण करत होतो, पण ते एका हाताच्या बोटावर मोजतील एवढेही नव्हते. या दोन्ही बद्दलची जी हवा निर्माण केली गेली त्या प्रमाणामध्ये जरा सुद्धा अशी गणित अस्तित्वात आली नाहीत आणि त्यामुळे एका वेगळ्या निराशेनं असं जरी म्हटलं नाही तरी चुटपुटलेपणानं भारतीय गुंतवणूकदारांना सध्या ग्रासलंय आणि म्हणून आयपीओ मध्ये गुंतवणूक करताना हा बाजार गप्पांचा विषय. एक गोष्ट पण लक्षात घेऊया की मुळातच ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूक करावी की नाही हाच प्रश्न शंकास्पद आहे. मला स्वतःला विचाराल तर मी मुळात प्रायमरी मार्केटच्याच वाट्याला जात नाही.
कारण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ह्या कोणत्याही इश्यूला प्रतिसाद मिळतो ते पाहू जाता मला भीती वाटते. माझं मत चुकीचं असू शकतं आणि ते माझं मत आहे म्हणून तुमचं असलं पाहिजे नाही, असलंच पाहिजे असं माझं म्हणणं नाही. परंतु त्या दृष्टीकडे याही दृष्टिकोनातनं पाहावं लागतं, इतकंच माझं मर्यादित भूमिका आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की आयपीओ मार्केटमध्ये जेव्हा एखादी कंपनी शेअर आणते त्यावेळेला त्याची दर्शनी किंमत, ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो, त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त भावानं ती त्याची विक्री करत असते. ती विक्री करण्याचं लॉजिक काय असावं काय असू नये याची व्हिडिओच्या सुरुवातीला आपण चर्चा केल्या. कित्येक वेळेला असं होतं की गेल्या कित्येक वर्ष त्या कंपनीला नुकसान होत असतं, ते प्रॉस्पेक्टस मध्ये बॅलन्स शीट मध्ये लपवत नाहीत, पण इश्यू प्राइस मात्र या नुकसानीचा विचार न करता काही वेगळ्या पद्धतीनं रंगवली जाते. ती अवाच्या सवा आहे असं त्यावेळेला कंपनी म्हणत नाही, आपण गुंतवणूकदारही म्हणत नाही. मग या शेअर्सची बाजारात नोंदणी झाल्यानंतर जेव्हा उलाढाल होते आणि ज्या वेळेला इश्यू प्राइस पेक्षा कमी भावानं या शेअर्सची उलाढाल दुय्यम बाजारात किंवा स्टॉक एक्सचेंजेस वरती होते, त्यावेळेला आपण गुंतवणूकदार म्हणतो ही ती इश्यू प्राइस हवाच्या सवा होती, प्रवर्तक म्हणत नसतो, हे लक्षात घ्या. आणि मुळातच आयपीओ मध्ये ज्या पद्धतीनं हल्ली ओव्हर सबस्क्राईब होतात त्यावेळेला मुळात मला शेअर्स लागतील की नाही, पहिला मुद्दा. लागले तरी मी ज्या प्रमाणात अप्लाय केलंय त्या प्रमाणात लागतील की नाही, या दोन शक्यतांची गणित पुष्कळ वेगळी आहेत. अर्थात हा या व्यवस्थेचा अंगभूत दोष आहे, तो फ्री प्राइसिंग रिजीमचा दोष आहे असं मी जरा सुद्धा म्हणणार नाही. फ्री प्राइसिंग रिजीम याच्या आधीच्या काळामध्ये भागभांडवल नियंत्रक म्हणजे कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज ज्या वेळेला किमती ठरवत होतं तेव्हाही या शक्यता होत्या. पण आज या शक्यतेचा विचार करण्याचं खरं कारण असं आहे की जेव्हा सीसीआय कंट्रोल ऑफ कॅपिटल इश्यूज किंमत ठरवत होतं त्यावेळेला आपल्या देशात शेअर बाजारामध्ये असणारा गुंतवणूकदारांचा सहभाग आज मितीला फ्री प्राइसिंग रिजीम असताना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. म्हणजे इश्यू प्राइस मध्ये झालेली वाढ आणि त्याला प्रतिसाद देणाऱ्या गुंतवणूकदारांच्या संख्येत झालेली वाढ, या दोन्ही बाजूने आयपीओ मध्ये गुंतवणूक करताना काही वेळेला तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांची अडचणीची परिस्थिती असते. एक तर आपण फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किंमत देत असतो, दुसरीकडे आपण जेवढे अप्लाय केले तेवढे आपल्याला शेअर्स मिळतील की नाही याची खात्री नसते. आपण अप्लाय केल्यापासून आपल्या खात्यात शेअर्स जमा होईस्तोवर आपण जेवढे अप्लाय ज्या भावानं केलेत त्या किमतीवरती आपल्याकडे लियान मार्क केला जातो. सुदैवानं अलीकडच्या काळात प्रत्यक्ष ती आपल्या खात्यातनं रक्कम डेबिट केली जात नाही, आपल्याच खात्यात ती रक्कम राहते, फक्त ती आपल्याला वापरता येत नाही. आणि मग ज्या प्रमाणात आपल्याला शेअर्स लागतात बरोबर तितकीच रक्कम आपल्या खात्यातनं वगळली जाते आणि बाकीच्या रकमेवरचा लियान उठतो. म्हणजे मी 100 साठी अप्लाय केला आणि मला 10च लागले तर 90चे पैसे माझ्या खात्यावरचा लियान जातो आणि 10चे पैसे कंपनीकडे जातात. मला एकही शेअर लागला नाही तर कंपनीकडे काहीही जात नाही, माझ्या सगळ्या रकमेवरचा लियान सुटतो. पण याच्यामध्ये 2 दिवस 4 दिवस 5 दिवस तरी नक्की जातात, म्हणजे तेवढ्या काळाकरता ती रक्कम मला माझ्या वापरासाठी उपयोगी नसते. म्हणजे अगदी प्रत्येक सेकंदाच्या गुंतवणुकीचा विचार करायचा झाला तर हे मागे पडणारं पाऊल आहे. याबाबत सेबी नियम वेगवेगळ्या पद्धतीनं सुधारते, कडक करत जाते. त्यामुळे इश्यू ओपन झाल्यापासून इश्यू क्लोज व्हायचा काळ किती आणि इश्यू क्लोज झाल्यापासून किती काळामध्ये अलॉटमेंट झाली पाहिजे, किती काळामध्ये ते शेअर ज्यांना लागलेत त्यांना प्रत्यक्षात त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत, ते शेअर जमा झाल्यापासून किती काळामध्ये त्यांचं शेअर बाजारात लिस्टिंग झालं पाहिजे, त्याचं ट्रेडिंग सुरू झालं पाहिजे, याच्याबद्दलच्या कालखंडांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुधारणा होते. पण त्याच्यामध्ये काही दिवस जातात, ही वस्तुस्थिती आहे. मग याचा जर विचार करायचा झाला तर मला तर अलीकडच्या काळामध्ये फार वाटायला लागलाय की प्रायमरी मार्केटमध्ये आयपीओ मध्ये शेअर घेण्यापेक्षा जर तुम्हाला ती कंपनी तेवढीच आवडली असेल तर त्याचं लिस्टिंग झाल्यानंतरच्या काळामध्ये ते घ्यावेत का. आणि जर फेस व्हॅल्यूनच मला एखादी गोष्ट घ्यायची असेल तर सेक्टर स्पेसिफिक किंवा जनरल म्युच्युअल फंडचे जे एनएफओ येतात, न्यू फंड ऑफर होतात, ते आयपीओ वर्सेस एनएफओ अशी गणितं मांडावीत का, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे.
मी आयपीओ मार्केटच्या विरुद्ध नाही, कारण असं विरुद्ध राहून चालणार नाही. आयपीओ मार्केटमध्ये शेअर आलेच नाहीत तर ते तुम्हाला मला सेकंडरी मार्केटमध्ये कधीही ना संकल्पना म्हणून ना व्यवहार म्हणून उपलब्ध होतील. त्यामुळे आयपीओ असावंच लागेल. आणि त्यामुळे ज्याला आपण एक नेसेसरी इव्हिल म्हणतो अशा पद्धतीचा जरी विचार केला नाही टोकाला जाऊन, तरी त्यातल्या अडचणींचा विचार हा करावाच लागतो. दुसरी गोष्ट एक लक्षात घेऊ आपण, की मुळातच एखाद्या आयपीओचा असलेला शेअरचा भाव, कंपनीनं कोट केलेला भाव आणि त्याची बाजारात नोंदणी झाल्यानंतरचे त्याचे मिळणारे भाव याच्यामध्ये फरक आहे. आयपीओ कुठच्या भावाने आणायचा हे ठरवणारे घटक आणि संबंधित व्यक्ती आणि संस्था वेगळ्या असतात. बाजारात त्याच्यामध्ये ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर त्याचे बाजारभाव काय असतील हे ठरवणारे घटक, व्यक्ती आणि संस्था वेगळ्या असतात. त्याच्यामध्ये जितके फॅक्टर कॉमन निघतील तितकी किंमत वर जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे ज्या कंपनीनं शेअर्स आणलेत त्याच्यामध्ये स्वारस्य असणारी मंडळी, मग ती कंपनीशी संबंधित असतील किंवा नसतील, हे नंतर बाजारात किती ऍक्टिव्ह राहतील याच्यावरती लिस्टिंग झाल्यानंतरचे भाव किंवा लिस्टिंग गेन अवलंबून असतात का? काही प्रमाणात याचं निस्संदिग्ध उत्तर हो असं आहे. आणि त्यामुळे ज्यांनी टाटा कॅपिटलच्या वेळेला माझी इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्स ऐकलेत, व्याख्यानं ऐकलेत, किंवा अगदी चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलवरती अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण टाटा कॅपिटलवरती एक स्वतंत्र व्हिडिओ केलाय तो ऐकला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की टाटा कॅपिटलची घोषणा झाल्यापासून मी सांगत होतो की या कंपनीच्या शेअरमध्ये लिस्टिंग गेन होण्याची शक्यता नाही. याचं कारण असं आहे की टाटा कॅपिटल ज्या प्रमाणामध्ये शेअर्स बाजारात आणत होते ते प्रमाण त्या कंपनीच्या मूळ भाग भांडवलाच्या नगण्य आहे. त्यामुळे आणि मुळातच टाटा हा समूह असा आहे की तो स्वतःच्या कंपन्यांच्या आणि इतरांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दुय्यम बाजारात किंवा सेकंडरी मार्केटमध्ये खेळत नाही. टाटा कॅपिटल सारखी कंपनी जी एनबीएफसी क्षेत्रातली आहे, पुन्हा एनबीएफसी क्षेत्रावरती स्वतंत्र व्हिडिओ आपण बाजार गप्पांमध्ये अलीकडच्याच काळामध्ये केलाय, तो माझ्या याच चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. अशा वेळेला जिथे विक्रीचं प्रमाणच कमी आहे पण खरेदीचं प्रमाण एका खालच्या पातळीवर सातत्यपूर्ण आहे, इथे फार मोठ्या प्रमाणावर लिस्टिंग गेन मिळत नसतो. त्यातच असाही विचार करावा लागतो की आयपीओ येण्याच्या काळामध्ये त्याच क्षेत्रातल्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांचे आयपीओ किती आहेत, किंवा ज्या काळामध्ये या आयपीओचं लिस्टिंग होणार आहे त्या लिस्टिंग होण्याच्या काळामध्ये त्या क्षेत्रातल्या इतर कंपन्यांबद्दल काही घडामोडी घडतायत का? उदाहरण देतो, आता आपण टाटा कॅपिटलची चर्चा केली, तोच मुद्दा पुढे घेऊया की टाटा कॅपिटलच्या नवीन आयपीओच्या शेअर्सची ज्या वेळेला आपल्या देशाच्या बाजारामध्ये नोंदणी झाली, लिस्टिंग झाली, त्याच काळामध्ये टाटा समूहातल्याच त्याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंटमध्ये एक वेगळी घटना होत होती. त्यामुळे टाटाकडे, फायनान्स कंपन्यांकडे वळणारे शेअर टाटा कॅपिटल पैसा टाटा कॅपिटल आणि टाटा इन्व्हेस्टमेंट या दोन्हीकडे जात होता. मग जितका पैसा त्या शेअरकडे कमी वळेल तितका त्याच्यात होणाऱ्या शेअर प्राइस मधली वाढ आणि पर्यायानं लिस्टिंग गेन कमी राहतील की नाही. त्यामुळे आयपीओ मध्ये गुंतवणूक करत असताना अशाही बादरायण वाटलं तरी थेट संबंध असणाऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आता लेन्सकार्टच्या बाबतीमध्ये आणखीनच वेगळी गणित आहेत. अशा परिस्थितीमध्ये टाटा कॅपिटल काय किंवा लेन्सकार्ट काय याच्यामध्ये लिस्टिंग गेन मिळण्याची सुतरामही शक्यता नव्हती. मी ज्या वेळेला हे माझ्या गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमात भाषणात सांगत होतो त्यावेळेला लोकांनी मला शुभ बोल रे नाऱ्या म्हणलं. शेखर, माझ्या मनामध्ये आयपीओचे, तुझ्या मनामध्ये आयपीओ बद्दल प्रिज्युडाइस आहे असं म्हणलं. यात प्रिज्युडाइसचा संबंध कुठे येतो? पैसा आपला आहे, अपेक्षा आपल्या आहेत, रिटर्न आपलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झालं तर नुकसानही आपलं आहे. मग अशा वेळेला एका निरपेक्ष मी म्हणणार नाही पण सापेक्ष का होईना अशा तटस्थतेनं याच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे की नाही. खरं सांगायचं म्हणजे हा 15-20 मिनिटाचा व्हिडिओ करता येण्याजोगा नाही. आयपीओ मध्ये गुंतवणूक करताना अशा विषयाचा वरती साधारणपणे तास दीड तासाचं प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा माझा विचार आहे.
तुमच्यापैकी कोणाला जर तो अटेंड करण्यात इंटरेस्ट असेल तर माझा मोबाईल नंबर या व्हिडिओच्या खालती टिकरमध्ये वारंवार येत असतो. मला जरूर संपर्क करा. या अनेक मुद्द्यांचा विचार करायचा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय IPO मध्ये गुंतवणूक करताना मनपूर्वक धन्यवाद.